नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. बकासूर घोटचा सर्जा विरुद्ध भुंगा आणि सैराट ही शर्यत जी आहे ती नक्की काय चालले, म्हणजे खाली पळाई गेलेत का नाही हेच काही समजेना झाले. काही समजेना झाले. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कोण म्हणतंय शर्यत कॅन्सल झालं, कोण म्हणते खाली पळण्यासाठी गेले. आणि एक आपण त्याचा तर्क वितर्क बघूया. जर खाली जर पळण्यासाठी गेले तर अंधार खूप आहे आणि त्याच्यामुळे तर म्हटलं जरा थोडासा एक व्हिडिओ बनवावा. त्या व्हिडिओ बनवतोय की नक्की शर्यत होईल का, आणि जर शर्यत झाली तर कोण बाजी मारेल. बघूया कोण बाजी मारेल. मला जर मी का अंदाज सांगतोय मला, कारण की मी सकाळपासून आपली चर्चा चालू आहे बकासूर गोटचा सर्जा विरुद्ध काय भुंगा आणि सैराट या जोडीला खरंच रोखणं कठीण होतंय. या जोडीला बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी रोखेल का, काय वाटतंय तुम्हाला? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. एक अभेद्य किल्ला ज्याला म्हटलं जाते असा हा, म्हणजे अभेद्य किल्लाची भिंत असती, पब्लिकची भिंत म्हणावी लागेल. हा ओरिजिनल म्हणावा लागेल आता, कारण की तुम्हाला माहिती आहे 3 फेरीच्या मैदानात सुद्धा पळतो हा भुंगा. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा याने संबंध महाराष्ट्रामध्ये एक नाव बनवले स्वतःच्या हिमतीवरती. मालकाने खूप सारे कष्ट याच्या मागे घेतलेलं आहे आणि ह्या वादळाला मुंबईमध्ये तरी आता रोखणं सोपी गोष्ट नाही, कारण की या भुंगाने कमाल कमाल करतोय. आणि सैराट तुम्हाला माहिती आहे, सैराट सुद्धा एक शर्यत्या मैत्रीपूर्ण आहेत. तुम्ही सांगितले मालक मगाशी बघितले, मिलिंद शेठ पाटील असतील, बकासूरच्या मालक जे आपले मोहिल शेठ धुमाळ यांच्याशी गप्पा गोष्टी मारत होतो आणि त्यांनी सांगितलं ही आपली सगळी बैल आहे ती, आणि बकासूर आणि भुंगा ही सुद्धा एकत्र जोडी पाळणार आहे. लवकर आजच पाळणार होती, परंतु काही कारणास्तव नियोजन जे आहे ते कॅन्सल झालं. परंतु असो, ही जोडी खूप महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि प्रेक्षकांना आवडेल ही जोडी बघायला. परंतु बघूया आता, मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा ही जोडी पळायला गेली का खाली, का शर्यत कॅन्सल झाली, याच्याबद्दल थोडीशी अपडेट द्या. कारण की सगळ्या महाराष्ट्राच्या ज्या नजरा आहेत त्या खाली लागलेल्या आहेत, त्या पित्री लाईव्ह चॅनेल आणि तिथलं एक चॅनेल आहे त्या चॅनेलवरती. बघूया काय होतंय. जर ही मैदानात जर लढत झाली तर कोण बाजी मारू शकतो, काय वाटते तुम्हाला, कोण बाजी मारू शकतो? भुंगा सैराट ही एक जोडीला रोखणं कठीण आहे, परंतु हीच जोडी असं वाटते की ही एकमेव जोडी आहे, तीच जोडी त्यांना रोखू शकते. आणि जर ही जोडी जर नाही रोखू शकले तर मग मला नाही वाटत की या गाडीला कोण रोखेल म्हणून. बघूया, शेवटी खेळ आहे. खेळामध्ये आज नाही उद्या प्रत्येकाचा दिवस प्रत्येकाचा असतो. फक्त संयम पाहिजे आणि जो संयम ठेवेल त्याचा विजय नक्कीच असेल. आणि खूप मिलिंद शेठ पाटील यांनी सुद्धा खूप संयम ठेवलेला. आता ते त्यांना एक सोनेरी दिवस आलेले आहेत त्यांच्याकडे. भुंगा एक बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक टॉपचा हुकमी एक्का आहे, बिनजोडचा बादशाह आहे, तो आत्ता झालेलाच आहे. प्रत्येक मैदानामध्ये कितीही मोठा कितीही टॉपचा येऊ द्या, त्याच्या विरोधामध्ये पाळण्यासाठी त्याला तो हरवतोय. आणि बाकीचे सुद्धा नंदी चांगलेच पळताय आणि आज खूप चांगली गाडी पळाली मेहरबान आणि एलियनची. ह्या गाडीनं सुद्धा आज चांगली टक्कर दिली आणि दोन्ही गाड्यांचं कौतुक पुन्हा एकदा करतोय. आपलं हे बैलगाडा शर्यत क्षेत्र एक चांगल्या रित्या चांगलं पार पडते आपलं. अशीच शर्यती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळाल्या पाहिजेत, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कशा पद्धतीनं हे आत्ताचे जी मैदानं होत आहेत ती चांगल्या पद्धतीनं पार पाडतायत. अशी जर मैदानं व्हायला लागली तर खूप खूप छान वाटते. आणि अशाच मैत्रीपूर्ण ज्या आहेत त्या लढती प्रेक्षकांना बघायला मिळाव्यात, एवढीच मला मला तर असंच वाटते. परंतु बघूया, शेवटी खेळ आहे, खेळमध्ये हार जीत होत राहते. बकासूर मथुर ही आपली सगळी आपली बकासूर मथुर ही सुद्धा जोडी पळायची. खूप लोकांची एक प्रश्न होता की मथुर सुद्धा आज पळाला का नाही, काय समजेना. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अंधार पडतोय, मी आता डिले म्हणजे व्हिडिओ आता बनवायलासाठी आपल्याकडे घरामध्ये थोडीशी एवढी लाईटचा प्रॉब्लेम आहे, थोडासा घ्या समजून, गरीब माणूस आपण, त्याच्यामुळे आपल्या रात्रीच्या व्हिडिओ काय येत नाही त्या. आणि मला लवकरात लवकर सांगा, मला एक एक्साइटमेंट झालेली आहे की मथुरचं काय झालं आणि भुंगा सैराट विरुद्ध घोट सर्जा बकासूर ही जोडीचं काय झालं. आणि जर होणार असेल तरी शर्यत आता ही व्हिडिओ झाल्यानंतर जर झाली तर खूप आनंद असेल मला सुद्धा या जोडीचा. आणि बघूया, दोन्ही गाड्या चांगल्याच पळतील. आपलेच आहेत, बकासूर आपला आहे, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे, भुंगा आपला आहे, सैराट आपला आहे, घोट सर्जा सुद्धा आपला आहे. बकासूर खरंच एक नंदी या महाराष्ट्रामध्ये बघितलं, मुंबईमध्ये किती प्रेम त्याला मिळालं आणि तो खरंच लाडका आहे, महाराष्ट्राचा लाडका आहे तो.
हे माझे थोडेसे व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवला. थोडीशी अपडेट कमेंट्समध्ये सांगा. कुणाच्या मनाला दुखेल असे काही बोललो नाही, जरी बोललो असेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद.